महानगरपालिकेच्या 20 नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या प्रभाग प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याचे सांगत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी आयुक्तांना निवेदन सादर केले। याद्यांमध्ये प्रभाग बदलातील विसंगती, दुबार नोंदी तसेच ग्रामीण भागातील मतदारांची चुकीची नोंद आढळत असल्याने त्या तात्काळ सुधारण्याची मागणी करण्यात आली आहे। निवेदनात सर्व हरकती प्रामाणिकपणे स्वीकारून त्यांची योग्य शहानिशा करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना द्याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे। चेष्टेवारी देखील मी मॅडमना विचारले, मॅडम इलेक्शन कधी लागणार? निरुत्तर. मॅडम ही रिपेअर होणार काय? निरुत्तर. मॅडम ही नावं मतदार यादीमध्ये कुणी आणली? आम्ही आणली की प्रशासनाच्या माध्यमातून आली? तर प्रशासनाच्या माध्यमातून आली। आमच्यातले एक पदाधिकारी म्हटले, जर अशा पद्धतीनं नावं दुबार आले असतील तर त्यांच्यावर तुम्ही ॲक्शन घेणार का? तर त्यावेळी पण ते निरुत्तर झाल्या। म्हणजे एकंदरीत कोल्हापूर शहरामध्ये देखील यांना निवडणूक प्रक्रिया ताब्यात घ्यायचे। व्हीव्हीपॅट येणार काय विचारलं, त्यावर पण त्या म्हणल्या सांगू शकत नाही। म्हणजे नेमकं आयुक्त मॅडमना ह्यातलं काही माहिती नाही किंवा माहिती असून त्या माहिती देत नाहीत। म्हणजे एकंदरीत जनतेनं माझ्याच बोलण्यावर विश्वास ठेवावा। आम्ही निवेदन देऊन आल्यानंतर देखील जर आयुक्त मॅडम निरुत्तर होत असतील तर वरिष्ठ लेवलला किती दबाव असेल याची आपण शहानिशा करू शकतो। मतदाराच्या घोळ्याविरोधात दुबार नावं अशी किती आहेत एकूण शहरात आणि किती कोणत्या प्रभागात? आता सध्या परिस्थितीमध्ये किमान एक 33,000 ते 40,000च्या रेंजमध्ये नावं आम्हाला सापडलेली आहेत। आम्ही ते पुराव्यानिशी दिले त्यांनी त्यातही आक्षेप घेतला होता की ज्यांची दुबार नावे आहेत त्यांनी त्यांचं आधार कार्ड द्यावं। समजा आता सुनील मोदी, सन्मान्य मोदी साहेबांनी आक्षेप घेतला तर आता ह्या मॅडमचं नाव जर दुबार आलं, ह्या आम्हाला आधार कार्ड स्वतःचे देतील का? आम्ही त्याचा दुरुपयोग केला तर? पर्सनल लोन यांच्या नावावर काढलं तर आधार कार्डच्या नावावर? म्हणजे थोडक्यात काय की त्यांना ह्या प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक करायच्या नाहीत। यातून सिद्ध होतं आम्ही अनऑफिशियली बहिष्कार टाकला असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही। मॅडम आम्हाला स्पष्टपणे, मी पुन्हा एकदा रिपीट करतो, जिथं कुणाचं शूटिंग चाललं असेल तर त्या शूटिंगमध्ये आला असेल ही यादी केंद्र शासनाकडून, निवडणूक आयोगाकडून आमच्याकडे आलेली आहे असं मॅडमनी स्पष्ट कबुली दिलेली आहे। म्हणजे चुकी झालेली आहे ही याची कबुली आहे। या विरोधात शिवसेना आता काय पुढे करणार आहे? आंदोलनाचा इशारा अहो, भारत देश काय करू शकणार झाला आणि शिवसेना काय करणार? देश अचंबित आहे बिहारच्या निकालाबद्दल। हा निकाल असा कसा? महाराष्ट्रात जर यांना निवडणूक अशा पद्धतीची हाताळायची असेल तर त्यांनी ते सांगून करावं। आम्ही फॉर्मच भरत नाही, घेऊन जावा तुम्हाला सगळं जे काय करतात। 1947 सालापासून ते आत्ताच्या क्षणापर्यंत ज्या काय घडामोडी घडल्या ते 5 वर्षात ते सगळं संपून टाकू देत। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।